मोठ्या प्रमाणावर हे शिक्षक खरोखरीच शाळेत शिकवतात का, असतात का? तर शाळा बंद व्हावी म्हणजे खरं तर सगळ्या आत्ताच्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये धोरण कसं चांगलं आहे असं सरकारने सांगितलंय म्हणून हे सांगत फिरतायत. पण यांना माहित नाही या पद्धतीच्या शैक्षणिक धोरणामुळे शाळा कॉलेजेस बंद होणार, बहुजनांचं शिक्षण पूर्णपणे संपणार. ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आता माझ्या जिल्ह्यातल्या ज्या शाळा बंद होतात त्याच्यामुळे मुलींच्या शिक्षणाची गंभीर समस्या हम्म. निर्माण होणार. पण शिक्षणाच्या संदर्भामध्ये एवढा अवेअरनेस आहे की अगदी धुणं भांडी करणारी बाई असेल किंवा गॅरेज मध्ये काम करणारा कर्मचारी असेल ते पोटाला चिमटे काढून हजार हजार रुपये त्या स्कूल बसला देऊन ते तसले सूट बूट घालून तथाकथित बाजारू म्हणजे शब्द फार घाण आहे पण अत्यंतिक धंदेवाईक आणि याला सगळ्याला पॉलिटिकल सपोर्ट आहे म्हणजे अशातही आवडणार नाही तुम्हाला पण राजकीय पक्षाच्या नेत्यांचे कार्यकर्ते शाळा धंदा म्हणून काढून बसलेले आहेत. त्यांच्या बेकायदेशीर गोळा केले जाणारे पैसे मेडिकल कॉलेजेस पासून ते साध्या किंडर गार्डन प्ले स्कूल पर्यंत ज्या पद्धतीने ह्या लोकांनी शिक्षणाचा धंदा मांडलेला आहे, बाजारू झालेलं आहे शिक्षण. आणि काही बोलायला जावं तर तिथे असणाऱ्या शिक्षकांना सुद्धा कुठलंही ट्रेनिंग नाही, चाइल्ड सायकोलॉजीचा कसलाही अभ्यास नाही, क्वालिफिकेशन नाही आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे ते. ह्यांना स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टची चिंता पडलेली आहे. त्यांना पगार पुरेसे दिले जात नाहीत. 50-50 हजारावर सह्या घेऊन 5-5 हजार हातावर टेकवले जातात आणि मग शाळा टिकवण्याची आणि सरकारकडनं ती मान्यता घेण्याची आणि आपलं कसं सगळं आलबेल चाललंय हे दाखवण्याची आणि त्याच्यातून पैसा गोळा करण्याची मोठ्या प्रमाणावर कॉलेजेस आणि शाळा ही महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेला म्हणजे मी रयत शिक्षण संस्थेच्या राजधानीतून बोलतीये, साताऱ्यातून मी बोलतीये की ज्या रयत शिक्षण संस्थेची संपूर्ण एशिया खंडात सगळ्यात जास्त शाळा असणारी संस्था अशी नोंद आहे आणि ज्यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी अनवाणी आमचे भाऊराव पाटील फिरले त्या साताऱ्यातून मी बोलतीये. तिथून मी तुम्हाला सांगू इच्छिते की सरकारने शिक्षण पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. काही बोलायला जावं तर शिक्षक संघटना अंगावर येतात की आता तुमच्यापर्यंत ह्या हायफाय स्कूल मधल्या लोकांच्या मुलांच्या संदर्भाने घटना घडल्या म्हणून तुमच्यासारख्या मीडियावाल्यांपर्यंत हे विषय आले. छोट्या गावांमध्ये हे मोठ्या प्रमाणावर सेक्शुअल हॅरॅसमेंट, मानसिक आणि परत जी हुशार मुलं असतात त्यांना वेटेज. शाळा कॉलेजमध्ये सगळीकडे काय आहे, ज्यांना हुशार मुले त्यांच्याकडे वेटेज दिलं जातं, त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं. खरं तर शिक्षक पाहिजे कशाला, ज्यांना येत नाही त्यांना शिकवायला पाहिजे.